नमस्कार शेतकरी मित्रांनो, विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते। याच्यामुळे दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, अवकाळी पाऊस असेल किंवा गारपीट असेल, अशा अनेक बाबीमुळे जर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत म्हणून हे अनुदान शासनाच्या माध्यमातून देण्यात येत असतं। शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे GR काढून निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि तसेच जानेवारी 2023च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता हे अनुदान मिळवण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक देऊन KYC करून या अनुदानाचं वितरण हे केलं जाणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, या अनुदानाचं वितरण हे करत असताना KYC झालेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत तरी अनुदान वितरण झालेलं नाही आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अनुदान हे मिळालेलं सुद्धा आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या अनुदानाची नेमकी स्थिती काय आहे हे शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने आतापर्यंत पाहता येत नव्हतं आणि आता याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक नवीन पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे। त्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता स्वतःच त्यांचं स्टेटस चेक करता येणार आहे। त्यांची KYC झालेली आहे का, त्यांना अनुदान मिळालेलं आहे का, नेमकं अनुदान किती मिळालं, याच्याविषयीची संपूर्ण अगदी A to Z माहिती त्या स्टेटसच्या माध्यमातून त्यांना पाहता येणार आहे। शेतकरी मित्रांनो, यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचं स्टेटस जर का चेक करायचं असेल तर त्यांना बँकेत, तलाठी किंवा तहसीलमध्ये जाऊन फेरे मारावे लागत होते। परंतु शेतकरी मित्रांनो, आता ते घरी बसून त्यांच्या मोबाईलमधून त्यांचं स्टेटस चेक करू शकतात की त्यांचे पैसे हे नेमके कशामुळे आले नाहीत। शेतकरी मित्रांनो, याच्यासाठीच एक वेबसाईट सरकारच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे। ती वेबसाईट म्हणजे management.mahadbt.org। शेतकरी मित्रांनो, या वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता किंवा गुगलवरती जाऊन management.mahadbt.org असं टाकून तुम्ही सर्च करू शकता। असं सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पोर्टल दिसेल, महाराष्ट्र शासन, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, चेक युअर पेमेंट स्टेटस। त्याच्यानंतर खाली तुम्हाला प्लीज एंटर युअर FIKE नंबर, म्हणजे शेतकरी मित्रांनो, FIKE नंबर म्हणजे एक विशिष्ट क्रमांक, जी काही तुमची यादी आलेली आहे त्या यादीमध्ये तुम्हाला एक विशिष्ट क्रमांक दिसेल, तो तुम्ही घ्यायचा आहे आणि इथे टाकायचा आहे। विशिष्ट क्रमांक टाकल्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमचं स्टेटस हे दिसणार आहे। तुमचे पैसे आले का, तुमचे जर का रिजेक्ट झालं असेल तर कशामुळे झालं, तुमची KYC राहिली का, ही संपूर्ण अगदी A to Z माहिती तुम्हाला इथे दिसेल। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।